Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the Edion Tips channel. Okay, बघा आज आपण आपल्या चॅप्टरचा मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्सचा लास्टचा टॉपिक लास्टचा नाही म्हणता येत, त्याच्यानंतर फॅमिलीज वगैरे आहेत, परंतु त्याचे आपण नंतर व्हिडिओज अपलोड करत राहू. कारण सध्या इथेपर्यंत कारण मी फॅमिलीज कोणत्या डिलीट झाल्यात आणि कोणत्या आणखी ॲड झाल्यात वगैरे ते बघितलेलं नाही आहे. सो मी त्यानंतर ॲड करत राहीन. सध्या इथंपर्यंतच मी चॅप्टर म्हणजे अपलोड करतो आहे. त्याच्यानंतर मग जशा फॅमिलीज म्हणजे हे होतील काय म्हणतात मी नंतर बघेन, तोपर्यंत आपण बाकी चॅप्टर्स कंटिन्यू ठेवूया. ओके ओके चलो नाव स्टार्ट. आता सध्या हा चॅप्टर करूया म्हणजे सीड बघूया, त्यानंतर मग जेवढं पॉसिबल होईल त्यानुसार आपण होल चॅप्टरचं रिव्हिजन तर प्लॅन केलं आहे. जस्ट एक म्हणजे स्पीडअपमध्ये रिव्हिजन घ्यायचं, बघू कसं कसं होतं आहे. ओके एवढं जर लगेच झालं तर करूया, अदरवाईज बघू कसं कसं होतं त्यानुसार. ओके लेट स्टार्ट इट. द सीड. ओके द सीड आपण बघितलेलं की ओव्हरीज कन्वर्जन कशामध्ये होतं. ओव्हरीज कन्वर्जन आहे ती फ्रूटमध्ये होत होतं आणि ओव्हलचं ओव्हरीचं कन्वर्जन कशामध्ये होत होतं, फ्रूट. ओके आणि त्यानंतर ह्याच्यामधलं ओव्हलचं कन्वर्जन कशामध्ये होणार, ओव्हलचं कन्वर्जन सीडमध्ये होणार. ओके तेच सीड आपण आज बघणार. ओके सीड ओव्हल्स आफ्टर फर्टिलायझेशन नंतर oils develop into a seed. Okay, a seed is made up of seed coat plus embryo. कशापासून बनलेलं असते, सीड कोट प्लस एम्ब्रायो. ओके सीड कोट प्लस एम्ब्रायो. द एम्ब्रायो इज मेड अप ऑफ रॅडिकल अँड एम्ब्रायनल ॲक्सिस अँड 1 or 2 कॉटिलिनेस. परत काय असते, सीड कशापासून बनलं आहे, तर सीड आहे ती मेडअप ऑफ रॅडिकल. इथं आहेत पुढे दाखवतो, एकच मिनिट तुम्हाला फक्त सध्या लिहूया आपण. रॅडिकल प्लस की काय म्हटलं आहे, एम्ब्रायनल ॲक्सिस प्लस कॉटिलेडन्स. म्हणजे मे बी मग 2 कॉटिलेडन असतील और कॉटिलेडन्स मे बी 1 or 2. ओके ओके काय काय होतं, ओव्हरीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. आणि ओव्हलचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सीडमध्ये आफ्टर फर्टिलायझेशन. ओके आणि सीडमध्ये काय असते, एकतर सीड कोट प्लस एम्ब्रायन. ओके एम्ब्रायो. ओके आणि सीड कोटमध्ये काय काय येणार, सीडमध्ये काय येणार, सीडमध्ये आहे ती रॅडिकल प्लस एम्ब्रायनल ॲक्सिस प्लस कॉटिलेडन्स मे बी मग 1 or 2. ओके आता स्ट्रक्चर ऑफ डायकॉटिलेडनस. ओके आता स्ट्रक्चर ऑफ डायकॉटिलेडनस प्लांट्स बघूया. ओके डायकॉटिलेडनस प्लांट सीडचं स्ट्रक्चर कसं असते बघा. तर कवरिंग सीड कोट म्हणतात. सीडच्या ऑब्वियसली वरची जी कवरिंग असते त्याला सीड कोट असं म्हणतात. आणि सीड कोट जे आहे ना, सीड कोटला 2 लेयर्स असतात, एक आउटर टेस्टा आणि इनर टेगमेन. सपोज आउटर हे जे काय असणार, टेस्टा आणि इनर कोणते असते, टेगमेन. आउटर टेस्टा आणि इनर टेगमेन. ओके हे इम्पॉर्टंट आहे, हे कारण याच्यावरती MCQ फिल इन द ब्लँक्स विचारू शकतो. सो आउटर टेस्टा आणि इनर टेगमेन. द हायलम इज scare on the seed coat through which developing seed were attached to the fruit. म्हणजे हायलम काय करते, हायलम आहे ती डेव्हलपिंग सीड वर अटॅच टू फ्रूट. म्हणजे फ्रूटला हायलम इज कशाला कनेक्ट करते, सीड टू फ्रूट FRUI फ्रूट. ओके नंतर अटॅच. ओके हायलम काय करते, सीड टू फ्रूटला अटॅच करते हायलम. ओके
ओके ठीक आहे. अबो द हायलम इज स्मॉल पोर. हायलमच्या अबो काय असते? अबो द हायलम इज अ मायक्रोपाईल. Okay. Within the seed coat embryo consisting of an embryonal axis and two cotyledons, obviously बघितलेलं. तर त्यानंतर ते cotyledons are often fleshy and full of cotyledons जे असतात ना ते इथे बघा सीड कोट ऑब्विसली काय असणार फुल ऑफ रिझर्व मटेरियल वगैरे प्रेझेंट असतं. दॅट्स ऑल. ॲट द एंड ऑफ काय नाही परत रॅडिकल प्ल्युमोल. येस दॅट्स ऑल. इन सम सीड्स येस सच एज कास्टर एंडोस्पर्म फॉर्म्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन काय आहे हे आपण 12वीमध्ये तिसऱ्या चॅप्टरमध्ये आहे. सो हे आपण तिथं डिटेलमध्ये बघूया. ओके. एंडोस्पर्म काय आहे, डबल फर्टिलायझेशन वगैरे सगळं होत आहे. सो इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की कास्टरमध्ये एंडोस्पर्म हे लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी तर आत्ता सध्या तुम्हाला टेस्टमध्ये वगैरे आला तर तेव्हा प्रॉब्लेम करू शकतो. सो म्हणजे आत्ता सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की डबल फर्टिलायझेशन कास्टरमध्ये एंडोस्पर्म फॉर्म होतं. ओके. दॅट्स ऑल. is a food storing tissue. Yes, endosperm is food storing tissue. In plants such as pea, gram, bean, endosperm is not present. Yes, mature seeds non endosperm. म्हणजे ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतं त्याला एंडोस्पर्मस म्हणतात आणि ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म इज नॉट प्रेझेंट त्याला काय म्हणतात? नॉन एंडोस्पर्मस म्हणतात. बस एवढं लक्षात ठेवायचं. काय काय बघितलं आपण आतापर्यंत? ओव्हरीज कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होतं आफ्टर फर्टिलायझेशन आणि ओव्हलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं. ओके. सीडमध्ये काय काय असतं? एक तर सीड कोट प्लस एम्ब्रॉय आणि सीड जे असतं ना सीड आहे ते सीड अरे इथं आपण लिहिलेलं ना टेगमेन कुठं लिहिलेलं आपण? हां ठीक आहे. Seed is made up of seed coat and an embryo. Okay, embryo, seed coat and an embryo. The embryo, embryo is made of, yes, sorry, seed is not. The embryo is made up of radical plus embryonal. Sorry. Okay, embryo is made up of embryo plus embryonal axis. Okay, embryonal axis and one or two cotyledons. Okay, one or two cotyledons. Okay. ओव्हरीज घेतं सीड कोट प्लस एम्ब्रॉय आणि एम्ब्रॉय इज मेड अप ऑफ रॅडिकल प्लस एम्ब्रॉयनल ॲक्सिस प्लस कॉटिलेडन्स मध्ये दॅट मे 1 or 2. ओके. डायकॉटिलेडन्स सीडचं स्ट्रक्चर म्हटलं ना देन आउटर टेस्ट असते इनर टेगमेन आणि डायकॉटिलेडन हायलमचं काय आहे ते हायलम काय करते अटॅच करते सीडला आहे ते फ्रूटसोबत अटॅच करते हायलम. ओके. आणि हायलमच्या वरती जस्ट मायक्रो पायल प्रेझेंट असते बस. त्यानंतर आणखी इथं म्हटलं तर मग काय एंडोस्पर्मस नॉन एंडोस्पर्मस सीड. ओके. बस इथं याद रखने का. इसके बाद स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉटिलेडन्स सीड. ओके. आता मोनोकॉटिलेडन्स सीडचं एवढं लक्षात ठेवा. डायग्राम आता इथं आपण बघितलं बघा सगळंच. काय सीड कोट आहे काय सीड कोट हे हायलम हे जे असते ना दॅट इज हायलम आणि मायक्रोपायल आणि कॉटिलेडन्स हे दोन कॉटिलेडन्स हे प्ल्युमोल आणि हे रॅडिकल. बस इथं याद रखने काय. जनरली आता इथं आपण काय बोलणार मोनोकॉटिलेडन्स. वेट हां मोनोकॉटिलेडन सीड. जनरली मोनोकॉटिलेडन सीड्स आर एंडोस्पर्मिक. येस म्हणजे जनरली कसं असते एंडोस्पर्मिक. ओके. एंडोस्पर्मिक. ओके. ॲज इन ऑर्किड्स आर नॉन म्हणजे ऑर्किडमध्ये नॉन ORCHID ऑर्किडमध्ये नॉन. ओके. नॉन एंडोस्पर्मिक इन सीड्स ऑफ सच सिरियल सच एज मे सीड कोट इज मेम्ब्रेनस अँड जनरली फ्युज्ड विथ म्हणजे सीड. आता जसं आपण मक्का ह्याच्यात वगैरे बघितलं तर जास्तीवरती हे नाही दिसत म्हणजे सीड कोट नाही दिसत. सो ते इथे ऑलमोस्ट फ्रूट वॉलसोबत दिसाल. द एंडोस्पर्म इज बल्की अँड स्टोअर्स फूड. येस ऑब्वियसली एंडोस्पर्म इज अ बल्की अँड
जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा, द आउटर कवरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट द एम्ब्रायो बाय प्रोटीनेशियस लेयर इज, दॅट इज इम्पॉर्टंट. हा ही एंडोस्पर्म आहे ना सगळं, ओके. आणि ही बाहेरची फ्रुटवॉल आहे, सीड कोट अँड फ्रुटवॉल. आणि काय अल्युरॉन लेअर, अल्युरॉन लेअर म्हणजे काय म्हणते तर हे आउटर एंडोस्पर्म, हे एंडोस्पर्म अँड ह्याला जे आहे ना, ह्याला आणि हिची सीडकोट आणि प्रोटोवॉलला कोण हे करते, सेपरेट करते, अल्युरॉन लेअर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सीडकोट आणि ह्याला कशाला म्हटलेलं आपण, सीडकोट आणि एंडोस्पर्म, सीडकोट आणि सीड कोट अँड एंडोस्पर्म सेपरेट कोण करते, अल्युरॉन लेअर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अल्युरॉन लेअर. सेपरेट सीडकोट अँड एंडोस्पर्म सेपरेट कोण करते, अल्युरॉन लेअर, ओके. दॅट सिम्पल. आता ह्यातून पुढे थोडंसं हे म्हणजे तुम्हाला थोडंसं पाठ करायचं जाऊ शकते. द एम्ब्रायो स्मॉल अँड सिच्युएटेड इन ग्रो वन ऑफ द एंडोस्पर्म इज, ग्रोमध्ये सिच्युएटेड. इट कन्सिस्ट ऑफ, यस, हा हे तो थोडंसं लक्षात घ्या. कोलिओ म्हणजे काय, वरच्या साईडला कोलिओ आहे का, सी 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 दोन म्हणजे कोलिओप्टाईल आणि कोलिओवर राहायचं वरच्या साईडनं. आणि त्याच्या आतमध्ये काय येणार, सी आर सी पी, ओके, CRCP. सो लक्षात ठेवायचं. आता कोलिओप्टाईल ह्यात प्ल्युमल आर कुठे येत नाही, सो ह्यात कोलिओप्टाईलमध्ये कोलिओप्टाईलच्या मध्ये आर येते ना, सो कोलिओ राहायचा म्हणजे कोलिओप्टाईलच्या आतमध्ये काय येणार, कोलिओ राहायजाच्या आतमध्ये काय येणार, कोलिओ राहायजाच्या आतमध्ये रॅडिकल. आणि मग हे कोलिओप्टाईल पी येतं आहे ना यात, सो कोलिओप्टाईल प्ल्युमल, ओके. त्याचं इट कन्सिस्ट ऑफ वन लार्ज स्कुटेलम, हे स्कुटेलम येत असते काय विषय नाही. शॉर्ट ॲक्सेस प्ल्युमल अँड रॅडिकल, प्ल्युमल आणि रॅडिकल हे दोन आतले. आणि प्ल्युमल अँड रॅडिकल आर एन्क्लोज इन शीट्स कोलिओप्टाईल अँड हे म्हणजे कोलिओवर राहायचा आर येते ना, सो आरच्या आतमध्ये रॅडिकल आणि कोलिओप्टाईल पीच्या आतमध्ये काय येणार, प्ल्युमल, ओके. असं लक्षात बस इतकाच याद राहील, ओके. आय होप यू गॉट एव्हरीथिंग व्हेरी वेल, ओके. लेट्स रिवाइज, आणखी रिवाइज करूया, मग त्यानंतर होल टॉपिकचं घेऊया रिव्हिजन. चलो बघूया, पटपट संपवणार, एवढं काही हे नाही आहे, बट ओके. ओव्हरीचं कन्वर्जन कसं होतं, ओव्हरीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. देन ओव्हरीचं कन्वर्जन आफ्टर फर्टिलायझेशन सीडमध्ये. देन सीडमध्ये काय असणार, सीड कोट प्लस एम्ब्रायो. आणि एम्ब्रायोमध्ये काय असते, रॅडिकल एम्ब्रायोनल ॲक्सेस आणि कॉटलेडन, मे बी 1 or 2, ओके. त्यानंतर डायकॉटलेडनस सीडमध्ये आउटर टेस्टा आणि इनर टेगमेन, ओके. आणि त्यानंतर डायकॉटलेडनस सीड त्यामध्ये काय असते, हायलम असते प्रेझेंट. हायलम काय करतं आहे, सीडला आणि फ्रूटला अटॅच करते, दॅट इज अटॅच. आणि त्यावरती जस्ट मायक्रोबाईल प्रेझेंट असते. नंतर मोनोकॉटलेडनस सीडमध्ये काय होणार, जनरली एंडोस्पर्मस जास्त, जनरली एंडोस्पर्मस असते. आणि ऑर्किड मध्ये नॉन एंडोस्पर्मस असते. आणि सीड कोट अँड एंडोस्पर्म आर सेपरेट बाय अल्युरॉन लेअर. आणि त्यानंतर कोलिओप्टाईल आणि कोलिओप्टाईल पीमध्ये प्ल्युमल येणार, कोलिओ राहायचा, आरमध्ये रॅडिकल येणार, ओके. आणि स्कुटेलम प्रेझेंट असते आणि एंडोस्पर्म, बस इतना याद रखना, खत्म, ओके. अपन का टॉपिक यहीं तक ख़त्म होता है, लेकिन हम पहले से एक बार रिवाइज कर लेते हैं आपके लिए, बस, ओके. आता आणखी एकदा रिवाइज करूया, ओके. काय होतं, रूटमध्ये काय होतं, एक तर रूटमध्ये टॅप रूट सिस्टम, हाँ लिहून करूया का, ठीक आहे, चलो केली. अब जैसा काय भाई, यस, टॅप रूट सिस्टम, परत करेल फायबरस रूट सिस्टम आणि त्यानंतर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम, ओके. टॅप रूट सिस्टम, फायबरस रूट सिस्टम आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. टॅप रूटमध्ये काय होतं, एक होती, त्यानंतर दुसरं सेकंडरी, प्रायमरी, देन टर्शियरी, परत असं होतं, ओके. आणि फायबरसमध्ये डायरेक्ट एकच आहे. आणि ॲडव्हेंटिशियस म्हणजे बाकीच्या ऑर्गनकडून येतं त्या, ओके, बरोबर, दॅट इज द टॅप रूट. हे झालं. आणि त्यानंतर काय होतं,
ह्यानंतर सगळ्यात खाली रूट कॅपच्या वरती रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी अँड रिजन ऑफ इलॉंगेशन रूट हिअर दॅट्स ऑल. येस. त्यानंतर ह्याचं प्रॉप रूट, स्टिल्ट रूट्स आणि न्यूमॅटोफोर्स. ओके, रेस्पायरेशनसाठी. त्यानंतर स्टेममध्ये काय होतं, नोड्स आणि इंटरनोड. जिथं लिव्ज बॉर्न होतात त्याला नोड्स, आणि जिथे दोन्ही नोड्सच्या मधला इंटरनोड्स. ओके. आणि मेन फंक्शन स्टेम स्प्रेडिंग वॉटर. ठीक आहे. म्हणजे ह्याचं मेन फंक्शन ऑफ द स्टेम इज स्प्रेडिंग आउट ब्रँचेस बिअरिंग लिव्ज, फ्लावर्स अँड फोटोस इन सम स्टेम्स. येस, हे मेन फंक्शन माहितीच आहे आपल्याला सगळ्यात जास्त. नंतर मॉडिफिकेशनमध्ये काय होतं, पहिल्या स्टार्टिंगला एक मिनटं, पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, अंडरग्राउंड फूड स्टोअर करतं आहे. परत त्यात दुसरं पेरिनेशन. हे एक परत त्यानंतर पेरिनेशन 2, परत त्यानंतर टेंड्रिल्स 3. ओके. त्यानंतर थॉर्न्स 4. हे थॉर्न्स. परत त्यानंतर दे कंटेन, येस, हे थॉर्न्स आहे, ते कंटेन क्लोरोफिल. फोटो अंडरग्राउंड स्टेम्स हे 5. त्यानंतर सच ग्रास, स्ट्रॉबेरी वगैरे हे. परत त्यानंतर डाय. परत इन प्लांट्स लाईक मिंट अँड जस्मिन हे 6. ओके. आणि टच द परत म्हणजे पहिल्यांदा असं हे वरती जाणार, परत असं खाली येणार. दॅट्स ऑल. लॅटरल ब्रँच म्हणजे हे 7. ओके. आणि लॅटरल ब्रँच हे. आणि त्यानंतर लास्ट वन इथे लॅटरल ब्रँच, दिस इज द 8. बनाना अँड पायनॅपल, दिस इज द 8th वन. ओके, थिंक क्लिअर. ओके. त्यानंतर ह्यामध्ये लिप बेस, पेटिओल आणि लिप ब्लेड. ओके. लिप बेस जर सोलन झालं त्याने पल्विनस, पेटिओल आणि लिप ब्लेड म्हणजे ग्रीन पार्ट वगैरे असतं. दॅट्स व्हेनलेट्स येते त्यामध्ये. फेन्स जर पॅरलल असतील त्याने पॅरलल, आणि फेन्स जर म्हणजे नेटवर्क फॉर्म केलं त्याने रेटिक्युलेट. दॅट्स ऑल. सिम्पल आणि कंपाऊंड. सिम्पल म्हणजे इन्सिजन्स नॉट टच द मिडरिब. कंपाऊंडमध्ये इन्सिजन्स टच द मिडरिब. कंपाऊंडमध्ये एक तर पेनेटली कंपाऊंड आणि पॅलमेटली. पेनेटलीमध्ये काय येणार, पेनेटलीमध्ये म्हणजे असं एक हे असणार प्रेझेंट, आणि हे त्या अशा प्रेझेंट असणार. म्हणजे असं दोन्ही साईडने एक काय म्हणतात एका रिबवरती असं प्रेझेंट असणार, ॲक्सेसवरती. त्यानंतर पालमेटलीमध्ये म्हटलं तर पालमेटलीमध्ये एका जागी एका कॉमन पॉईंटला प्रेझेंट असते. आणि त्यानंतर फायलोटॅक्सी म्हणजे अल्टरनेट, अपोजिट आणि होल्ड. अल्टरनेट म्हणजे इकडे एक प्रेझेंट आहे तर इकडे एक असं असणार प्रेझेंट. ओके. वेट, ॲड मोस्टली. ओके. पालमेटली आणि होल्ड म्हणजे एका ठिकाणीच प्रेझेंट असणार. ओके. दॅट्स ऑल. त्यानंतर आणखी काय म्हटलं आहे, मॉडिफिकेशन टेंड्रिल्स, स्पाइन्स वगैरे बघितलेलं. परत त्यानंतर ॲस्ट्रेलियन अकॅशिया हे वगैरे बघितलं. ओके. द इन्फ्लोरेसन्स काय, रेसमोज आणि सायमोज. रेसमोज म्हणजे रेसमोज आणि सायमोज. रेसमोज म्हणजे रेस लागलेली असते, त्यामुळे त्याच्या ॲक्रोपेटल ऑर्डरमध्ये, त्यामुळे ते ग्रो होत राहतं आहे. आणि मेन ॲक्सिस कंटिन्यूज टू ग्रो. आणि ह्याचं आहे ते इन्फ्लोरेसन्स मेन ॲक्सिस टर्मिनेट्स. ओके. दॅट्स ऑल. त्यानंतर काय होतं, फ्लावर. थॅलामस, रिसेप्टॅकल आणि अँड्रोशियम गायनोशियम एकावरतीच प्रेझेंट असेल त्या बायसेक्शुअल, आणि एकच प्रेझेंट दोन्ही वेगळं यांनी सेक्शुअल. दॅट्स ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे रेडियल सिमेट्री, आणि झायगोमॉर्फिक म्हणजे बायोलॅटरल सिमेट्री, आणि असिमेट्रिक म्हणजे सिमेट्री. आणि ट्रायमॅरस, टेट्रामॅरस आणि पेंटामेरस. आणि ब्रॅक्ट प्रेझेंट असलं देन ब्रॅक्टिएट, आणि ब्रॅक्ट ॲब्सेंट असलं देन ब्रॅक्टिएट. ओके. नंतर हायपोगायनस म्हणजे ओव्हरी जर हायला असेल देन हायपोगायनस दॅट इज सुपेरियर, आणि ओव्हरी आणि हे दोन सेम लेवलला असतील अदर ऑर्गन्स देन पेरिगायनस दॅट इज द पेरिगायनस. त्यानंतर ओव्हरी जर म्हणजे हाफ इन्फेरियर म्हणा त्याला, आणि ओव्हरी जर लोला असेल आणि अदर ऑर्गन्स जर हाय असेल देन एपिगायनस दॅट इज ओव्हरी इन्फेरियर ओव्हरी. आणि कॅलिक्सचं गॅमोसेफलस हे बघितलेलं दॅट इज होल्सला कॉल्ड एज सेपल्स. आणि कोरोला या होल्सला दॅट इज द पेटल्स. ओके. लाईक कोरोला, कॅलिक्स, पॉली हे वगैरे गॅमोपेटलस, गॅमोसेपॅलस वगैरे येते. ओके. एस्टिवेशनमध्ये पहिल्यांदा काय होणार, एक बॉय अँड अ गर्ल. पहिल्यांदा जस्ट वेलवेट म्हणजे जस्ट टचिंग होणार, जस्ट टचिंग होणार या दोघांना, जस्ट टचिंग. ओके. त्यानंतर थोडी ओळख झाल्यानंतर आणखी थोडंसं व्यवस्थित टचिंग होणार, असं व्यवस्थित टचिंग होणार. दॅट इज दी वेलवेट. नंतर ट्विस्टेड. नंतर मग दोन्ही साईडनं ट्विस्टेड होणार, दॅट इज द दोन्ही साईडनं टचिंग चालू होणार, वेलवेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट. आणि त्यानंतर दोन्ही साईडनं कसं टचिंग झालं म्हणजे नंतर यू नो एव्हरीथिंग. दॅट्स दी
ॲक्झिलरी. ओके, प्रॉपर होणार बरोबर. ओके, त्यानंतर स्टॅमिनोड, इपिपॅटलस हे वगैरे बघितलेलं, दॅट्स ऑल. डायडल्फस, ओव्हरी, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी वगैरे हे बघितलेलंच. त्यानंतर प्लॅसेंटेशनमध्ये येत आहे, एकच मिनटं. मार्जिनल आहे. मार्जिनलमध्ये काय एक अशी मार्जिन असणार, हे असंच प्रेझेंट असणार. ॲक्झॅलमध्ये असं असणार, इथं प्रेझेंट असणार पण 3 ॲक्सिस प्रेझेंट असणार हे. दॅट इज द इथं ओइल्स. आणि त्यानंतर पॅरायटल म्हणजे इथं पेरिफेरल ह्याला प्रेझेंट असणार. आणि फ्री सेंट्रल म्हणजे ही ॲबसेंट असणार, सगळं ओनली असंच प्रेझेंट असणार मध्येच. आणि बेसल म्हणजे सिंगल वन इज प्रेझेंट. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर द फ्रूटमध्ये काय होतं, द फ्रूटमध्ये एकतर ओव्हरीज कन्वर्जन फ्रूटमध्ये होते आफ्टर फर्टिलायझेशन. आणि त्यानंतर फर्टिलायझेशन विदाऊट फर्टिलायझेशन जर झालं देन पार्थेनोकार्पी फ्रूट. जनरली फ्रूट कन्सिस्ट ऑफ पेरिकार्प अँड द seeds. Okay, the pericarp may be dry or fleshy. When the pericarp is thick and is epicarp, mesocarp आणि endocarp. That's all. And in mango and coconut drupe fruit असते. ओके, drupe fruit. ओके, आणि आता आपण बघितलेलं की आफ्टर फर्टिलायझेशन सीडमध्ये नंतर टायकोटिलेडन, टेस्टाटेगमेन, हायलम, मायक्रोपाईल. आणि त्यानंतर आणखी म्हटलं तर इथं काय होतं, बस हेच एंडोस्पर्म, नॉन एंडोस्पर्मस. आणि त्यानंतर अल्युरॉन लेअर सगळ्यात बाहेर साईडला असणार, दॅट इज द हे काय सीड कोट, फ्रूट वॉल, एंडोस्पर्म. आणि याच्यामध्ये अल्युरॉन लेअर प्रेझेंट असणार. आणि स्कुटेलम त्यानंतर कोलिओप्टाइल, पी प्ल्युमल. कोलिओर हॅज रॅडिकल. होप लिटरली पूर्ण टॉपिक रिवाइज झालेला आहे. आय होप एव्हरीवन गॉट दिस चॅप्टर. मला तर असं नाही वाटत की ह्या चॅप्टरनंतर तुमचे काही डाऊट्स राहतील. तर राहिले ह्याच्यानंतरच्या फॅमिलीज वगैरे हे सगळे राहतं आहे. सो मी हे पहिला बघून घेतो की कोणतं काय काय आहे, काय काय ॲड झालं आहे, काय काय डिलीट झालं आहे, कसं आहे त्यानुसार बघूया आपण. त्यानंतर मी म्हणजे मला जसं वेळ भेटेल त्यानुसार मी पुन्हा फॅमिलीचे वगैरे व्हिडिओ अपलोड करून. ओके, सध्या हे बेस्ट करा एकदम. आणखी काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये कधी विचार, कमेंट सेक्शनमध्ये मी रिप्लाय देईन. ओके, कीप स्टडिंग. इसके बाद क्या ही बोलूँगा, बस इतना सा. आणि राहिलं काहीच नाही आहे, बस स्टडी. आणि आणखी एक विषय म्हणजे शेवटी सांगायचं ते याच्या ट्रिक्सचा व्हिडिओ स्पेशली अपलोड होईल. सो डोंट पॅनिक फॉर इट. यू जस्ट हे परफेक्ट करा असंच. त्यानंतर ट्रिक्सचा व्हिडिओ एकदम अशा ट्रिक्स येतील की ट्रिक्ससाठी अजिबात तुम्ही एक्झाम्पल्स पाठ करू नका. एकदम बेस्ट अशा ट्रिकमध्ये तुम्हाला मी पाठ करून देतो. तर एवढं पाठ करून दिलं ना मी, सो नेक्स्टचं पण पाठ करून देईन. ओके, सो जस्ट बिलीव्ह ऑन मी. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. स्टडी.